धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देऊ नका, सकल आदिवासी समाजाची मागणी। आदिलाबाद वणी रास्ता रोको आंदोलन। आदिवासी मध्ये इतरांना नो आरक्षण, व आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। शिंदे सरकारचे करायचे काय, खाली मुंडक वरती पाय, अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता। जरी जामणी वणी मारेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित या रास्ता रोको आंदोलनामध्ये सकल आदिवासी समाजाच्या महिला पुरुषांनी हजारोच्या संख्येने सहभागी होत आक्रमकपणे रस्त्यावर येऊन आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा शिंदे सरकारला भारी जाईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। जे ओबीसी समाज आणि सर्व समाज आम्ही एकत्र झाला, याचा विषय असा आहे की सर्व समाजाला आणि सर्वांना माहित झालेला आहे की हे राजकारणाचा खेळ आहे। आता जे समोर निवडणूक येत आहे त्या निवडणुकीचा पाऊल म्हणून त्यांनी दोन समाजामध्ये पेटवण्याचं काम करत आहे। आणि तिकडे हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं धनगर समाजांची याचिका फेटाळली आहे, मात्र आदिवासी समाज बांधवांवर सरकार अन्याय करत आहे असं म्हणायचं आहे। हा बिलकुल। आणि हे काही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर मतापोटी मताधिकार मिळवण्यासाठी एक त्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि वेळोवेळी आदिवासीला नाहक त्रास देत आहे। त्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर उतरलो। आमच्या मागण्या एकच आहे का आमच्या जे 45 जमाती आहे, 45 जमाती असून आम्हाला धनगरांना आरक्षण देण्याबद्दल विरोध नाही, पण एसटीतूनच का याच्या मागणीसाठी, म्हणजे एसटीचं जे आरक्षण आहे तसं ठेवून तुम्ही आरक्षण दुसऱ्या बाजूनं कुठ्यातून दिलं तरी आम्हाला काही हरकत नाही। आणि आदिवासी मध्ये आम्ही इतर कोणत्याही जाती खपून घेणार नाही आणि आम्ही जाहीरपणे सरकारचा निषेध करतो। आणि समजा जर सरकारनं असे पाऊल उचलल्यास आम्ही सरकारला जवळपास महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्याची आमची ताकद आदिवासी बांधवातर्फे आम्ही जाहीर करतो। बघू शकता आदिवासी समाज बांधवांचा एक रोष आहे। जर सरकारनं आठमुद्दे धोरण राबवून आदिवासी मध्ये धनगरांना समाविष्ट केलं तर आम्ही पूर्ण सरकार पाडण्यास सुद्धा तयार आहोत, अशी भावना देखील आदिवासी समाज बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। मनोज गावडे, MJ न्यूज, मुकुटबन, झरी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, या महाराष्ट्र शासनाचं डोकं फिरलाय, लक्षात ठेवा। या महाराष्ट्र शासनाचं डोकं फिरलाय। यांना महाराष्ट्र शासन आदिवासी विरोधी भूमिका घेत आहे। प्रत्येक वेळेस हा आदिवासी समाज शोषित पीडित आहे गेल्या 70 वर्षापासून, पण या आदिवासी समाजाचं सातत्याने शोषण होत आहे या देशामध्ये। अरे या देशातल्या सरकारने या आदिवासींकडे बापाच्या नजरेने पाहिलं पाहिजे असं कोणतरी सांगून गेलं, पण या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या बर्बाद सरकारने आपल्या आदिवासींवर फार मोठा अन्याय अत्याचार करत आहे। मित्रांनो, हे संविधानिक जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, हे काय आत्ता मिळाले काय, आपण भांडून मागितलं काय आरक्षण? आपल्याला संविधानामध्ये आपली परिस्थिती पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागास वर्ग एक या देशातला एक खालच्या दर्जाचा व्यक्ती वा एक वर्ग म्हणून आपल्याला हे आरक्षण मिळालेलं आहे। जेव्हा हे आरक्षणाची तरतूद झाली तेव्हा संविधान जेव्हा निर्माण झालं तेव्हा जे आरक्षणाची तरतूद झाली, असं तसं आरक्षण मिळालेलं नाही आहे मित्रांनो। पण हे सरकार ज्या अर्थी हायकोर्ट म्हणत आहे की धनगर हा आदिवासी नाही आहे, ज्या अर्थी हायकोर्ट म्हणत आहे धनगर हा आदिवासी नाही आहे, हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे। आणि हे महाराष्ट्र शासन कुठल्या बेसिसवर या धनगरांना आरक्षण देण्यात समोर जात आहे? काय समोर विधानसभा आहे, हे लक्षात ठेवा। आपल्याला लोक मूर्ख समजतात, हे शासन, हा समाज, ही व्यवस्था, या देशातली व्यवस्था इथल्या आदिवासी समाजाला एक प्रकारचा मूर्ख व्यवस्था समजते। पण मित्रांनो, हा या देशातला आदिवासी हा मूर्ख नसून या देशातला आदिवासी देश का मूळ निवासी आहे हे या महाराष्ट्र सरकारला माहित नाही, या मेंढे सरकारला माहित नाही, या बीजेपी सरकारला माहित नाही। म्हणून समस्त आदिवासी बांधवांना आग्रहाची विनंती आहे की आता वाघ बनण्याची वेळ आली आहे, लक्षात ठेवा।